नमस्कार, मी कृषीदूत पराग भोजने. तर आज आपण क्रॉप्सॲप ॲपमध्ये रँडमची निरीक्षणं कशी घ्यायची ते पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या फाईल्स या फोल्डरमध्ये ॲप या सेक्शनमध्ये गेल्यावरती एम क्रॉप्सॲपच्या ज्या जुन्या APK फाईल्स असतील त्या सर्व अनइन्स्टॉल करायच्यात. त्यानंतर इन्स्टॉल्ड ॲपमध्ये एम क्रॉप्सॲपचे जुने ॲप असेल ते सुद्धा अनइन्स्टॉल करायचे आहे. जुन्या APK फाईल्स आणि क्रॉप्सॲप ॲप अनइन्स्टॉल केल्याच्या नंतर आपल्याला प्ले स्टोअरवरती जाऊन एम क्रॉप्सॲप जे गोगल कायचं चिन्ह असलेलं ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. एम क्रॉप्सॲप ॲप हे डाउनलोड केल्याच्या नंतर महाकृषी ॲपवरील रजिस्टर मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून लॉग इन करावे. लॉग इन केल्याच्या नंतर सर्वप्रथम खाली स्क्रोल करून मास्टर डाटा सिंक या ऑप्शनच्या इथे सिंक या पर्यायावरती क्लिक करावे. मास्टर डाटा सिंक केल्यामुळे आपल्या सजेतील गावं, पीक, कीड, रोग, सर्वे फॉर्म, ETL रूल्स व ॲडवायझरी डाउनलोड होतील व हे करत असताना आपल्या मोबाईलला स्ट्रॉंग इंटरनेट कनेक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे व ही कृती आपल्याला दर आठवड्याच्या सुरुवातीला केल्यास ETL रूल्स किंवा ॲडवायझरी यामध्ये काही बदल असतील तर ते आपल्या ॲपमध्ये रिफ्लेक्ट होतील. ॲपमध्ये वरच्या बाजूला आपल्या सजेतील गावांमध्ये महाविस्तार ॲपमध्ये पेस्ट डिटेक्ट झाल्यास पेस्ट अलर्ट या सेक्शनमध्ये, तर हवामान बदलामुळे जर कीड रोग वाढणार असेल तर वेदर अलर्ट या सेक्शनमध्ये व बेल आयकॉनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या विभागातील वर्तमानपत्रामध्ये कीड रोगाबाबत बातमी आली असल्यास टॅप टू ओपन आर्टिकल केल्याच्या नंतर आपल्याला ती न्यूज वाचता येईल व त्याच्याच बाजूला रजिस्टर प्लॉट या पर्यायावरती क्लिक केल्याच्या नंतर त्या गावामध्ये जाऊन आपल्याला रँडमची निरीक्षणे नोंदवता येतील. आता सर्वप्रथम रँडम प्लॉटचं निरीक्षण नोंदवण्यासाठी उजव्या कोपऱ्यातील प्लॉट रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून रँडम प्लॉट हा पर्याय निवडावा व आपल्या शेतकऱ्याची माहिती भरावी. पिकाच्या वाण्याचे नाव या लिस्टमध्ये नसल्यास अदर्स या पर्यायावर क्लिक करून पिकाच्या वाणाचे नाव टाकावे. हंगाम, जमिनीचा प्रकार व पेरणीची तारीख टाकल्याच्या नंतर ओळीतील अंतर भरावे. रँडम प्लॉटचा गट नंबर माहिती असणं अनिवार्य नाही, माहिती असल्यास तो भरावा. जिल्हा, तालुका व गाव टाकल्याच्या नंतर लोकेशन फिक्स करण्याच्या आधी आपल्या गुगल मॅप्सवरील उजव्या बाजूच्या निळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करावे जेणेकरून आपले लोकेशन फिक्स होईल. त्यानंतरच फेच करंट GPS लोकेशन या ॲपवरती क्लिक करावे व सबमिट केल्याच्या नंतर आपला प्लॉट हा रजिस्टर झाला आहे. आपला रजिस्टर केलेला प्लॉट हा रजिस्टर्ड फार्म्स या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर इथे माहिती दिसेल. रँडम निरीक्षणासाठी रजिस्टर केलेल्या प्लॉटवर क्लिक केल्याच्या नंतर स्ट्रॉंग नेटवर्क कनेक्टिव्हिटी असेल तर ऑनलाईन मोड, नाहीतर ऑफलाईन मोड आपण निवडू शकता. ते नोंदवल्याच्या नंतर पिकाच्या अवस्थेनुसार ती माहिती भरून आपल्याला स्पॉटनुसार निरीक्षणं नोंदवायची आहेत. प्रत्येक स्पॉटला एक फोटो घ्यायचा आहे. स्पॉटवरील फोटो घेतल्याच्या नंतर रँडम प्लॉटमध्ये फेरोमोन ट्रॅपचे निरीक्षण घेणं अनिवार्य नाही. सर्व निरीक्षणे झाल्याच्या नंतर हेल्दी किंवा अनहेल्दी सिलेक्ट करून ओव्हरऑल फील्डचा एक फोटो घेणं अनिवार्य आहे. सर्व निरीक्षणे व फोटो घेतल्याच्या नंतर सेव्ह सर्वे या ऑप्शनवरती क्लिक करावे. सर्वे सेव्ह केल्याच्या नंतर तो पाहण्यासाठी सर्वे लिस्टमध्ये गेल्यास आपल्याला एक सर्वे पेंडिंग दाखवेल. आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन जरी रीडिंग नोंद केली असेल तरी सुद्धा सर्वे अपलोड करण्यासाठी दिसेल. जर घेतलेल्या निरीक्षणामध्ये बदल करायचा असल्यास एडिट या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर आपण निरीक्षणांच्या नोंदी बदलू शकतो. अन्यथा स्ट्रॉंग इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणी जाऊन अपलोड या बटनावरती क्लिक करावे. अपलोड केल्याच्या नंतर कंप्लीटेड या सेक्शनमध्ये आपल्याला निरीक्षणे दिसतील व शो ॲडवायझरी वरती क्लिक केल्याच्या नंतर डिटेल वर क्लिक करून आपण ती WhatsApp वरती शेअर सुद्धा करू शकतो. सर्वे लिस्टच्या पेंडिंग सेक्शनमध्ये आपण घेतलेली नोंद अपलोड केल्याच्या नंतर 0 नोंद दाखवली जाईल, तेव्हा रँडम निरीक्षण पूर्ण होईल. ॲप वापरत असताना काही त्रुटी येत असतील तर आपण दिलेल्या पर्यायांचा वापर करून त्या दूर करू शकतो.